नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे जवसाची चटणी. अस्सल सोलापुरी स्टाईलमध्ये जवसाची चटणी कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहोत. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. तुम्हालाही समजेल की गावाकडची सुप्रसिद्ध अशी जवसाची चटणी कशी बनवायची आज इथे आपण पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण जवस घेतलेले आहेत पाव किलो. पाव किलो जवस घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण काय करायचं, एक कढई ठेवून घेतलं. कढई छान गरम झाली, की त्यामध्ये आपण जवस घालून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायचेत. मस्त भाजून घ्यायचेत जवसाला. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि नवनवीन रेसिपीज रोजच्या रोज मिळवा. तर इथे आपली जवस आपण व्यवस्थित भाजून घ्यायचेत. अगदी मस्त तडतडीपर्यंत आपण याला भाजून घ्यायचे जवसाला. 5 मिनिटासाठी आपण याला मस्त अशी भाजून घेऊयात. खूप असं हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं नाहीये, तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपण याला मस्त अशी भाजून घ्यायची आहेत. अस्सल सोलापुरी जवसाची चटणी आणि शेंगा चटणी फेमस आहे. तर त्यामधील जवसाची चटणी कशी बनवायची तेही पाहूयात आणि तुम्हाला जर शेंगा चटणी रेसिपी हवी असेल तर चॅनलवर एकदा भेट द्या. तिकडे आपल्या सोलापुरी स्टाईलमध्ये अनेक रेसिपीज आहेत. तुम्ही बघू शकता. तर इथे आपले जवस मस्त तडतडतायत. इथे तुम्ही आवाजही ऐकू शकता. एकदम अशा तडतडल्या की त्यानंतरच आपण या जवस भाजल्यात असं समजून घ्यायचं. जोवर व्यवस्थित जवस फुटेपर्यंत आपण याला भाजून घेतलं तर याचा चवही दुप्पटीनं वाढते आणि एवढा खमंग वास येतो, तेवढाच आपला चटणीही खमंग वास मारतो. तर इथे पाहू शकता आपली ही जवस आपलीही भाजलेली आहेत. आता आपण गॅस बंद करून घ्यायचंय. गॅस बंद करून आपण ही पारंपरिक उखळमध्ये हे बनवणार आहे. जवसाची चटणी अस्सल पारंपरिक आपण उकळीमध्ये बनवणार आहे. तर इथे आपण उकळ अशी धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे जवस घालून घेतलं. आता जे आपण यामध्ये घातलं ते पारानी व्यवस्थित आपण ही चटणी ठेचून घ्यायचंय. तर इथे पाहू शकता आपण यामध्ये जवस घातलेले आहे. हे टोटली पाव किलो आपण इथे जवस भाजून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण घालून घेतलेले आहेत. आता मकर संक्रांतीला आपल्या इथे सोलापूरमध्ये शेंगाची चटणी, शेंगदाण्याची पोळी अशा अनेक रेसिपीज बनतात. त्यामधील हा जवसाची चटणी हमखास असतो. बाजरीच्या भाकरी, हे ही आमची परंपरा आहे.